कारवाई करणार. जर काही तिथे खाली झालं हो सर इकडे या. अरे हो रे या इकडे. आता हा गाळ काय ठेवलाय, कोणासाठी ठेवलाय हा गाळ नाही का? हा गाळ ही साफसफाई आहे का? तुम्हाला जेव्हा माहिती आहे की एक ठेकेदार जो ठेकेदार बऱ्याच वर्षापासून काम करतो, असं निश्चितपणे काम करतो, त्याच ठेकेदाराला आपण कॉन्ट्रॅक्ट का देतो? आपण तुम्हाला तर पाठवलंय ना. हा मग तुम्ही माहिती घ्या ना या गोष्टीची. हे बघा आता इथे पाणी भरणार 100%. आणि बरेचसे इथल्या बिल्डिंग आहे आणि इथल्या चाळी आहेत, त्यांना भरपाई मिळाली जात नाही. आणि मिळते तर काय मिळते, किरकोळ स्वरूपात मिळते. 1-1 लाख रुपयाचं नुकसान होतं आणि 5,000 मिळतात. लाख 2-2 लाख आता लोकांच्या घरात सामान आता आहे, हे स्थानिक इलेक्ट्रॉनिक रहिवासी इकडे आले. आणि हा कचरा जो तुम्ही साफ करता ना तो पहिला उचला तो. कुठे साफसफाई झाली? आज उद्या जर पाऊस पडला ना तो कचरा सगळा इकडे येणार आहे परत. हा सर, हा आलो मी सर, पोहोचलो. नाही आहे सर, या नाल्याचा जो गाळ आहे तो अजून काढलेला नाही आणि त्याचा बाजूचा इतर गाळ जो आहे तो इथे साठवून दिलेला आहे, नाल्यावरती साठवून ठेवलेलं आहे. तो सगळा काढला पाहिजे ना. ते 100% पाणी भरणार इथे, म्हणजे भरणार. हा हा मी त्याला दाखवतो, अजून पुढचा पण दाखवतो त्यांना. आणि इथे ही परिस्थिती एवढी भयानक आहे ना इथली. या स्मशानभूमीच्या समोरचा जो नाल्या लगत एवढ्या चाळी आहेत ना, इथे 100% दरवर्षी पाणी भरतं. पोलीस वाली नाही त्या लोकांचं, असं आहे. तुम्ही हे बघा इकडे. सर्व झालं ना. माननीय गायकवाड साहेबांनी निदर्शनास आणून दिलं आहे. त्याप्रमाणे आम्ही संबंधित विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर यांच्या निदर्शनास आणून देतोय. माननीय सहाय्यक आयुक्त यांनी पाठवलेल्यानुसार मी त्यांना त्यांचा निरोप दिला. ठेकेदारांचे बिल आपण काढू नका जोपर्यंत हे व्यवस्थित साफ करत नाही, ही पुन्हा गाळ काढत नाही. कारण की या गाळ्याचं प्रमाण अजून वाढणार आहे. पाऊस पडला की अजून वाढणार. कारण की ते सरळ महानगरपालिकेच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे. आता जर इथे आपण नाही आलो असतो ना, इथे अजून काहीच नसलं. पाऊस आता फक्त 4 या 5 दिवसात पडणार आहे आणि हे वर्ष वाहून जाणार फक्त आलं ना तुम्ही. आता इथे आलोय म्हणून ते उघडकीस आले. पण इथे आलोय म्हणून उघडकीस आले सर. नाही हे आता अजून महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी दाखवू इच्छितो की आपण दरवर्षी ज्या ठेकेदाराला ठेका या ठिकाणी नाले सफाईचं देतो, अशा पद्धतीचं निष्क्रियपणे काम केलेलं आहे. म्हणजे इथे पाहायला गेलं तर तिथे काहीच केलेलं नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जो पाऊस 4 ते 5 दिवसाचा पडणार आहे, पहिल्या पावसातच इथली घरं सगळी पाण्याने भरणार आहे. मला माननीय आयुक्त महोदय जाखड मॅडमला एवढंच विनंती करतो की आपण स्वतः या ठिकाणी लक्ष द्यावे, जेणेकरून इथल्या रहिवाशांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचं नाले सफाई झाले पाहिजे. असं आपण जे ठेकेदार आहेत त्यांचं बिल तिकडे पास करू नये अशी विनंती करतो. माननीय गायकवाड साहेबांनी निदर्शनास आणून दिलं आहे. त्याप्रमाणे आम्ही संबंधित विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर यांच्या निदर्शनास आणून देतोय. माननीय सहाय्यक आयुक्त यांनी पाठवलेल्यानुसार मी त्यांना त्यांचा निरोप दिला. ठेकेदारांचे बिल आपण काढू नका जोपर्यंत हे व्यवस्थित साफ करत नाही, ही पुन्हा गाळ काढत नाही. कारण की या गाळ्याचं प्रमाण अजून वाढणार आहे. पाऊस पडला की अजून वाढणार. कारण की ते सरळ महानगरपालिकेच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे.